अरे तो काही नाही करायचं तर टेन्शन ना घेऊ मी सांगेल तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ आणि मी त्याच्यावर बोलतो मी नाही आता मी कसल्याचं नाव घेत नसतो माझ्याकडे मंत्रिमंडळ शिष्ट मला आलं 5-6 दिवसापूर्वी आणि ते मला म्हणलं हो आम्ही त्याला सांगितलं तसं म्हणून आता जरा पाठला त्यांना बोललं म्हणलं केलं पण देव का आरक्षणाची बोलला किंवा वाचला म्हणून पण तुम्ही एक गोष्ट विसरला तुम्हाला ज्या गादीवर बसवलंय तेही मराठ्यांनीच बसवलंय ते मात्र विसरू नका मराठ्यांच्या जर डोक्यात आलं तुम्हाला आयुष्यभर गुलाम मराठी लागू देणार नाहीत आयुष्यभर मराठ्यांनी तुमचे शब्द पाळले तुम्हारे साथ होंगे आप जी होंगे मैं घरातच नसतो इथं सगळ्यात पुढे टेन्शन घेऊ नका फक्त तुमची शक्ती कमी होऊन देऊ नका या आरक्षणात कसे घेतले तेच बघा तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ आणि मी त्याच्यावर बोलतो मी नाही आता मी कसल्याचं नाव घेत नसतो माझ्याकडे मंत्रिमंडळ शिष्ट मला आलं 5-6 दिवसापूर्वी आणि ते मला म्हणलं हो आम्ही त्याला सांगितलं तसं म्हणून आता जरा पाठला त्यांना बोललं म्हणलं केलं पण देव का आरक्षणाची बोलला किंवा वाचला म्हणून या अगोदर आपण सरकारला 3 महिने वेळ दिला महसूलचे मुख्य सचिव नितीन गडकरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली त्यावेळेस काय झालं पुन्हा सरकारचं मुख्यमंत्र्यांच्या आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिष्टमंडळ आलं 30 दिवसाचा वेळ मागितला मराठ्यांनी 40 दिवसाचा दिला पुन्हा आले पुन्हा बोलले जर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर आधार लागतो आधाराशिवाय कायदा पारित करता येत नाही मग पुन्हा समिती नेमली समितीचं काम सुरू झालं आणि त्या समितीला 54 लाख नोंदी मिळाल्या मराठा आरक्षणात असलेल्या 54 लाख मग आता अडचण काय तुम्हाला पुन्हा 2 महिन्याचा वेळ दिला 24 डिसेंबर पर्यंत या नोंदीचा आधार घेऊन अहवाल तर आपण स्वीकारलाय प्रथम स्वीकारला दुसरा स्वीकारला तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय डॉक्टरांनो या नोंदी 70 वर्षापूर्वी मराठ्यांना दिल्या असत्या आणि याच माध्यमातून आरक्षण दिलं असतं तर आज मराठा ही जात जगाच्या पाठीवर प्रगत म्हणून नंबर 1 ला राहिली असते